पाहुयात पुढची बातमी। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे आणि त्यामुळे अतुल बेनके हे अजितदादांची साथ सोडणार का असाही प्रश्न निर्माण झालाय। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। शरद पवारांच्या भेटीच्या नंतर अतुल बेनके यांनी सर्वांना कोड्यात टाकणारी अशी प्रतिक्रिया दिली आहे। राजकारणामध्ये काहीही घडू शकतं, कदाचित शरद पवार आणि अजित पवार एकत्र येऊ शकतात असंही बेनकेंनी म्हटलंय। खासदार अमोल कोल्हे यांच्या घरी शरद पवार आणि अतुल बेनके यांची ही भेट झाली आहे। या भेटीला शरद पवार यांनी सुद्धा दुजोरा दिलाय। अतुल बेनके हे माझ्या मित्राचे पुत्र आहेत, त्यामुळे यावरती फार चर्चा नको असंही शरद पवारांनी म्हटलंय। नमस्ते का दरम्यान या भेटीवरती शरद पवार, अतुल बेनके आणि अजित पवार या तिघांनीही काय म्हटलंय बघूयात। मला साहेब काही बोलले नाही आणि मीही साहेबांना काही बोललो नाही, म्हणून इकडून तिकडे जाणं किंवा कुठून कुठे जाणं याचा प्रश्नच उद्भवत नाही। शेवटी मी पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक स्थित्यंतर घडली, अजूनही काही घडू शकतात, हे नाकारू शकत नाही। यदा कदाचित साहेब दादा एकत्र येतील किंवा अजूनही काही होऊ शकतं, म्हणून निवडणूक कुठून लढायची आणि कशा पद्धतीने पुढे जाणार हे आता तरी काही सांगू शकत नाही। अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देतील अशी सुद्धा चर्चा मधल्या काळात हल्ली कुठल्याही पक्षात आहेत, पण ते अजित पवार गटात आहेत ना। राष्ट्रवादी काँग्रेस 2 ठिकाणी फुटलेली। मला माहिती नाही आज तुमची त्याची चर्चा झाली नक्की काय चर्चा काही झालेली नाही। लोक विचारले येतात, असं आहे की त्याचे वडील माझे मित्र होते अनेक ठिकाणी बोलत आणि आमच्या मित्राचा तो मुलगा, त्याचे राजकारण काही होत असेल तर ती त्यावेळेला त्याचा निकाल देऊ, त्याची काही इथे चर्चा करायचं काही कारण अजित पवार गटाच्या आणि साधी गोष्ट अशी आहे की कालच्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं काम केलं ते आमचे। काय म्हणजे भेट घेतली म्हणून काय झालं काल नाही, असू दे ना। आज आम्ही पण अनेक आमदार माझी पण भेट घेतात। तुम्ही काय करता पत्रकार मित्रांनो, तुम्हाला बातम्या नसतात, त्याच्यावर ह्यांनी भेट घेतली त्यांनी भेट घेतली, त्याच्याबद्दल तुम्ही बेनकेंना विचारा ना की आपण का भेट घेतली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।